सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा ते गोठण या मार्गावर रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे नागरिक आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। विशेषतः घोगळे रेसिडेन्सी जवळील वळणावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। स्थानिकांच्या मते या खड्ड्यांमुळे वाहन चालक रस्ता चुकवून विरुद्ध दिशेने वाहन चालवतात, त्यामुळे शाळकरी मुले, पादचारी आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। अनेक वेळा अपघातासारख्या घटना टळल्या असल्या तरी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी या समस्येबाबत नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि प्रभागाचे नगरसेवक बाबू कुडतरकर यांना सदर परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली। पत्रकार परिषदेत संजू परब यांनी येत्या 2 दिवसांतच खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले। नागरिकांना या आश्वासनामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रस्त्याची दुरवस्था आणि खड्डे हे केवळ गैरसोय नसून संभाव्य जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतात, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। जर तुम्ही सूचना केली आता तुमचं संपल्याबरोबर मी पूर्ण सावंतवाडी शहर फिरतो आणि जिथे खड्डे दिसतील ते 2 दिवसात मी खड्डे भरून घेतो। आमची घोगळे रेसिडेन्सी आहे ना, तिथे जो खड्डा आहे तिथे बरेच तक्रारी पण आले होते। त्याच्या मी 2 दिवसापूर्वी दीपक भाईच्या कानावर घातलंय। त्याच्यावर नगरपालिका पण कॉन्टॅक्ट केला। भाई म्हणे नगरपालिकेनं नाही झालं तर आपण ते स्वतः 2 दिवसात खड्डे बुजवावे म्हणून भाईने सांगितलेलं आहे।